नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काही रोजच्या पासून अंगून रेडी झालेलं आहे. तर काही पहिलं तर मी आता निघतो दवाखान्यामध्ये. तर पहिलं काही डॉक्टरकडे जाऊया. माझं पोट वगैरे भरपूर दुखते, तेव्हा पहिलं डॉक्टरकडे जाऊन बघू डॉक्टर काही काय म्हणतात, काय झालं असेल काय. आपल्याला मला पण नाही माहिती का दुखते म्हणून. एक 2-3 दिवस झाले सलग दुखते काय. तर डॉक्टरकडे जाऊ काय लवकर. तर त्याला बघूया डॉक्टर काय म्हणतात, काय दुखते कशाने दुखते त्याला काही. तर पटकन निघूया. बाहेर तर पाऊस वगैरे पडतोय, तर रेनकोट वगैरे घालूया आणि डायरेक्ट आपल्याला आपल्या इकडे जाईल डॉक्टरच्या इकडं. मग तिकडं निघू जायचं. चला बघा बाहेर पाऊस चालू आहे काहीच थोडा थोडा. निघूया काहीच पटापट. हे बघा रस्ते पूर्ण वळले नाही पावसामुळे, तर पटकन निघूया. बघूया दवाखान्यात जाऊन काय होते, काय म्हणतात डॉक्टर. चला तुम्हाला दाखवतो काहीच. मला नाही माहिती नाही काय होते, बघू डॉक्टर लोक काय म्हणतात. आता काहीच आता फायनली शोरूममध्ये आलेलो आहे. गाईत आत्ताच आले शोरूममध्ये मी, आणि येऊन बॅग बिग ठेवली आणि तुम्हाला दाखवतो. काहीच गोळ्या औषधं पण दिलेले आहेत डॉक्टरांनी. ह्या सगळे गोळ्या औषध आहेत माझे. तर हा एक औषध दिलेलं आहे गाईस, आणि यात अजून गोळ्या वगैरे पण आहेत आतमध्ये. तर काहीच डॉक्टर काही जास्त काही बोलले नाही. म्हणले की स्टोनचा प्रॉब्लेम आहे, एकदा आपल्याला सोनोग्राफी वगैरे पण करून घ्यावी लागेल. तर बघूया काहीच औषधांनी फरक पडतो का नाही, मग सोनोग्राफी पण करून घेऊया. आता गोळ्या औषधं पिऊया. औषध प्यायला लागणार आहे आपल्याला पटकन म्हणजे 3 टाईम औषध दिलेलं आहे. 3 टाईम प्यायचं औषध आपल्याला. तो चला औषध वगैरे पिऊया. आणि आता मग कामावर आलेलं आहे, तर कस्टमर वगैरे करू, बाहेर जाऊया काही. चला. आणि इकडे बघा याची कामं वगैरे चालू आहेत. इकडं काय माल मागवत बसले सगळेजण. सुनील भाई, अच्चू आणि अर्पण माल मागवत आहेत, फ्रेम्स वगैरे. आणि इकडे साफसफाईची कामं चालली आहेत. आणि काहीच बाहेर तर बघा पाऊस वगैरे नाही आहे, ऊन पडलेलं आहे. कस्टमर तर नाहीत काहीच. सकाळपासून होते कस्टमर तर होते काहीच, पण काय घेतलं नाही मी. बघून वगैरे गेले, बघू नंतर करतील फायनल होऊन बनले. बघू अजून काय वेळेची वाट बघूया. थांबू आपण इकडे. तो काय मी तर काहीच औषध वगैरे तर पिलेलं आहे, फक्त थोडीफार आपली खराब आहे काही. बघू गोळ्या औषधांनी फरक पडतोय का नाही आपल्याला काही. बघूया काय तिकडे क्लायंट वेळेची वाट बघत बसू आपण. कस्टमर तर नाही शोरूममध्ये. शांत आहे काय वातावरण. आता बसलो आहे काही जेवायला. आणलं एक साबुदाण्याची खिचडी आणि दही पण आणलेलं आहे काहीच. चला काही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेऊया. काहीच कस्टमर असल्यामुळे थोडं लेट झाला मला जेवायला, पण काहीच कस्टमर शेवटी फायनल झालेलं आहे. तर भूक तर भरपूर लागली, तर पहिलं काही जेवण वगैरे करून घेऊया. चला पटकन. आणि गाईत आता बाहेरून बसलेलं इकडे. कस्टमर तर झालेलं आपलं सकाळी एकच आलेले. आता शोरूममध्ये तर काय कस्टमर नाहीत आतमध्ये. शोरूममध्ये तर कस्टमर वगैरे नाही आहेत, सगळेजण बसलेले आतमध्ये. आपण पण गाईच बसतो इकडे बाहेरच. क्लायंट वगैरेची वाट बघूया. तब्येत तर माहीत थोडे बरं बरी नाही आहे, पण बसू गाईच. क्लायंट वगैरे तर करू एक झालेलं आहे. बघू अजून कस्टमरची वाट बघत बसावून बाहेर तिकडे. आणि गाईच कसं आज तर मी भरपूर लेट जेवलेलो आहे, त्यामुळे जरा पोटामध्ये पण जरा त्रास व्हायला लागला ॲक्च्युलीचा. तर थोडं वॉकिंग वगैरे करूया काय तिकडे, आणि क्लायंट वगैरे करूया. शॉप बंद होतोपर्यंत बघू आपले किती बिल होतात. त्याच्यानंतर मग आपण घरी निघूया. घरी जाऊन काही जेवण वगैरे करून आपल्याला गोळ्या वगैरे खाऊन झोपायचे. काही पोट एवढं घाण दुखतं आहे ना. तुम्हाला सांगितलं मी, डॉक्टरने मला काय सांगितलेलं की स्टोनचा प्रॉब्लेम आहे म्हणून. बघू काय गोळ्या औषधाने बरं वगैरे होते का नाही आहे. बघूया थोडे 1-2 दिवस बघू. लगेच तर फरक पडत नाही काही गोळ्यांनी. बघू कधी फरक पडेल काय माहिती. फरक काहीच पडेल ना की गोळ्या औषधांनी. बघूया फिरू आपण बाहेर. क्लायंट याची वाट बघत बसू काय तिकडे. तर काही आलं इकडे त्या बिल्डिंगमध्ये. घरी जाऊया. जेवायला काय केलं काय फक्त भरपूर लागली. घरात आलो आणि इथं गाईच बॅग आणली होती मी एक्सचेंज करून. मस्त बॅग घेऊन आला. आवडली का? कशी आहे बॅग? चांगली आहे ना? भिजणारे नाही पावसाने. बॅग भिजेल, बॅगेच्या आतमधलं नाही भिजणार. कपडे वगैरे मटेरियल. कशी वाटली? लेदर आहे ना. तर काय चला मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया आणि मग जेवायला वगैरे बसू आपण. आता काहीच जेवण करून घेऊया मस्तपैकी. उपास सोडूया. जेवायला वरण भात लोणचं, हे काय फ्लावर बटाट्याची भाजी, वरण आणि चपाती. गाईस मस्त जेवण करूया मस्त पोट भरून आणि बसूया गाईस बाहेर. त्याला जेवण तर करूया पटकन पहिला आपण. आणि आता जेवण वगैरे करून आम्ही
मी फिरतो इकडे आणि बायको आता भांडी वगैरे घासायला आवडतात इकडे बसले आवडत किचनमध्ये. मस्तपैकी जाऊया इकडे बाहेर जाऊ मस्तपैकी वॉकिंग करू जराशी. हे बाहेर पण गाडी जरा भारी इथं आतल्या फिरायचं मस्तपैकी कचरा नाही काय नाही. किती आजचा ब्लॉग एडिटिंग करायला कसं वाटलं आवडेल लाईक करा. गुड नाईट बाय बाय.